वडाचं झाड सापडलं का ग? अगं इथं आहे पण खूप छोट आहे, तिथे ना फोटो छान नाही येणार. अहो जा ना, ज्यूस घेऊन या ना, उपवास आहे आज माझा. अगं तुझा उपवास आहे ना, मला का उपवास ठेवलंय? तुम्ही जर माझ्या आधी जेवले ना तर उपवास लागू होणार नाही. जा. तुझं झालं का टाट रेडी? अगं बाई या माणसाला ना मी धागा आणायला लावला आणि यांनी ना गोदर शिवायचा धागा घेऊन आले. अहो थोडी मदत करा ना, मी तुमच्यासाठीच सजली ना. माझ्यासाठी का फोटो काढण्यासाठी? जास्त बोलू नका, यमुना वडावरच राहतो. तुला साडीचा फोटो टाकला बघ, कसा वाटला सांग बर का. आणि तुम्ही रेडी नाही झाला का? अगं सुनीता अनिता लवकर रेडी व्हायला सांग ना त्यांना पण. अहो 7 जानेवारी मला तुम्हीच भेटावे म्हणून हा उपवास. हो का? मग मला विचारलं का तू की मला तूच पाहिजे 7 जन्मी असं? गप्पा बसा बर का, जास्त बडबड नका करू. अगं शोधलं यांनी वडाचं झाड. हो आणि मी ना तुम्हाला लोकेशन पाठवते, तुम्ही सर्व ना लवकर या आणि सोबत हबीला पण घेऊन या फोटो काढायला. मी वडाला फेऱ्या मारल्या ना तेव्हाच तुमचं सॉफ्टवेअर अपडेट होईल. अहो सावित्रीच्या प्रेमामध्ये इतकी ताकद होती ना की यमाला सुद्धा सत्यवानाला सोडावं लागलं. म्हणून हा उपवास एका दिवसाचा जरी असला ना तरी पण प्रेम हे आयुष्यभरासाठी आहे. नको चंद्र तारी फुलांचे पसा